खेड आळंदी विधानसभेत अजित पवारांचा दौरा सुरू आहे। मात्र यावेळी शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील कुठेच दिसले नाहीयेत। आढळराव पाटील राष्ट्रवादीत नाराज असल्याचं बोललं जातंय, त्यामुळे अजितदादांच्या कार्यक्रमाला त्यांनी गैरहजेरी लावल्यानं चर्चांना उधाण आलंय। तर हेच आढळराव पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूर लोकसभेत आल्यावर मात्र आवर्जून उपस्थित राहतात आणि त्यामुळे आढळराव पाटील पुन्हा शिवसेनेमध्ये परतणार का अशा चर्चा सुरू झाल्या। तर आपण पाहतोय राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात आढळरावांची गैरहजेरी आता एक चर्चेचा विषय ठरलेली आहे। राष्ट्रवादीच्या मेळाव्याकडे आढळरावांनी नेमकी का पाठ फिरवली असा प्रश्न उपस्थित होतोय। आढळराव पाटील हे खरं तर राष्ट्रवादीमध्ये नाराज आहेत का अशी देखील आता चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे आढळराव पाटील पुन्हा शिवसेनेमध्ये परतणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रायचंद, बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे काही दिवसापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या आधी आढळरावांचा शिंदे गटातून इकडे प्रवेश झाला होता आणि ते राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या याच जागेवरती निवडणुकीसाठी उभे सुद्धा राहिले होते। पण मागच्या काही दिवसांमध्ये जर पाहिलं पराभवानंतर बऱ्याच ठिकाणी त्यांची नाराजी दिसून येते। भीमाशंकर देवस्थानला ज्यावेळेस मुख्यमंत्री मागच्या 15 दिवसापूर्वी दर्शनासाठी आले होते त्यावेळेस ते शिंदेसोबत उपस्थित राहिले होते। मात्र अजितदादांचा आजचा महत्त्वाचा दौरा याच्यात ते उपस्थित नाही। मागच्या 15 दिवसापूर्वी जुन्नरमध्ये अजितदादांचा दौरा होता, तिथे सुद्धा आढळराव अनुपस्थित राहिले होते। याचा अर्थ काय हाच आता सगळीकडे विचारण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण आढळराव नाराज आहेत का हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातो। निश्चितच रायचंद, धन्यवाद या माहितीसाठी। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून आमदार दिलीप मोहिते पाटील यांना पुन्हा निवडून द्या, त्यांना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी देतो असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं। त्याचवेळी दिलीप मोहिते पाटील यांची अप्रत्यक्ष उमेदवारी देखील अजित पवार यांनी जाहीर केली। चाकणमधील मेळाव्यात अजित पवार यांनी दिलीप मोहिते पाटील यांच्या विधानसभेतील कामाचं कौतुकही केलं। एखाद्या मतदारसंघामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणणं हे काही सोपं काम नाही, मात्र दिलीप मोहिते पाटलांमध्ये ती धमक असल्याचंही अजित पवार म्हटले। आपले कार्यसम्राट आमदार दिलीपराव मोहिते पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभं राहावं, ते सांगतील त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी भूमिका घ्यावी आणि भावनेच्या भरात घेतलेल्या निर्णयामुळे नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते, त्यामुळे पश्चाताप होईल असा निर्णय चाकण-खेड परिसरातल्या जनतेने आजपर्यंत घेतला नाही, यापुढे देखील घेणार नाही याबद्दलची खात्री मला आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत 125 जागांवर सहमती झाल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिलेली आहे। उरलेलं जागा वाटपही लवकरच पूर्ण होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय। महाविकास आघाडीच्या 2-3 बैठका झाल्या, मित्रपक्ष त्यामध्ये होते आणि आम्ही चर्चा करतो होतो आणि सहमती आमची ठीक पद्धतीने होते आहे, असं काही अडचण मला वाटत नाही आणि जवळपास त्या 125 जागांवर तर सहमती आमची आहेच आहे। उरलेल्या जागांवर चर्चा सुरू होईल आणि गणेशोत्सवानंतर बैठका होतील। आमची एकमेकाच्या सहमतीनं आम्ही चांगल्या पद्धतीनं आमच्या जागांचं वाटप करू। जास्तीत जास्त जागेवर सहमती होईल, काही जागेची सहमती बाकी आहे, ते म्हणतात ते सत्य आहे, परंतु आकडा त्यांनी दिलेला मला सत्य वाटत नाही।